जय महाराष्ट्र मित्रांनो, ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। सकाळचे वाजले होते 4 तर डेली रुटीन प्रमाणे आपण पिलं 2 ग्लास पाणी पिल्यानंतर मग केला आपण ब्रश। मग फिरवला आपण रस्त्याचा सवताळा। मग फिरवली आपण मस्तपैकी मोठीचा सुगंध जात होता नाकामध्ये। असं वाटत होतं कधी कधी खायला भेटेन, कधी कधी नाही। मग आपला लहान भाऊ चिरत होता कांदे। मग दिला मिरच्याला मस्तपैकी तडका। मग टाकले आपण कढाईमध्ये पोहे, मस्त फिरवणं सुरू केला। बाबू इकडे आई आहे तर तिकडे भाऊजी आणि बंटी मिळून दोघेही काढत होते मग चहा। बंटी सेट गाडत होता चहा। मग केली आपण आंघोळ। मग आंघोळ करून केली भगवंताला विनंती। मग आईला केलं बाय बाय। मग आपण निघालो आपल्या दुकानासाठी। मग दिलं बंटीला सोडून सेकंड ब्रांचमध्ये। मग तिथून निघालो आम्ही आमच्या दुकानासाठी। मग निघालो आपण आपल्या जुन्या घराकडे। मग तिथून भरू आपण आपल्या बंडीमध्ये सामान आणि निघू मग दुकानात। मग आलो आपण आपल्या जुन्या घरी। जगभाऊ इथं पित होते चहा। तर गुड मॉर्निंग बोलून निघूया आपण आता आपल्या दुकानासाठी। गुड मॉर्निंग। जगदीश बोला गुड मॉर्निंग बोलून निघालो आपण आपल्या दुकानासाठी। मग निघालो आपण आपल्या जुन्या घरून। मग आलो आपण आपल्या दुकानाजवळ। मग मारला आपण झाडू पटापटा। मग आपण लावली बंडी। मग बंडी लावल्यानंतर आपण टाकले घमिल्यामध्ये पोहे। बघू शकता तुम्ही आपला झाला आहे सेटअप तयार। आम्ही दुकानदारीची सुरुवात केली आहे। हा चिवडा, शेव, बीट, कांदा एवढं सर्व आम्ही प्लेटमध्ये टाकत असतो। कस्टमरची सुरुवात झालेली आहे। तर तुम्ही एवढ्या वर्षापासून माझ्याकडे नाश्ता करताय, तुम्हाला काय खासियत वाटते माझ्या नाश्त्याची? पोहा चांगला वाटतो। पोहा नाही मोठ तुम्ही छान एक नंबर। असा पोहा तर अजूनपर्यंत आपण कुठं खाल्लाच नाही। एकच टेस्ट आहे इथं, ना कधी घटत ना घटत। पोहाची आठवण नेहमी येते। बरं, तुम्हाला समाधान भेटते नाश्ता करून सर्वांना? तुम्हाला भेटते भाऊ? दादा एक नंबर। मला धन्यवाद। एक प्लेट खाल्ली तर 2 प्लेट खाऊशा लागतात खाल्ली। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी सर्व टेस्टची मजा घेऊ पोहेची टेस्टची मजा घेऊ सर्व नाश्ता करत होते। रोजच्या सारखा रामाभाऊ आपल्याला शेव मागायला आलेला आहे। आता रामाभाऊला दिला शेव, रामाभाऊनं अजून घेतला कांदा। आता मारते रामाभाऊ बकमा। हा खाते तुम्हाला खाते। अरे एवढा निवडू नको, तंबाखू थोडी होय तो। रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। शेवच होय बोला। असं आता तर आमच्याकडली पार्सलची सुविधा बघू शकता तुम्ही। गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आज आलो भाऊकडे पोहा घाला। भाऊचं नाव आकाश भाऊ। माझं नाव आकाश आहे, यांचं नाव गोड बोले। दादाकडे पोहा खाऊन खूप मन म्हणजे सोक्त होऊन जाते। कधी तुम्ही पण या, भेट द्या आणि पोहा खाऊन जा। तुम्ही या माझ्याकडे, भेट द्या, तुम्हाला नाश्ता एकदम सुपर भेटणार माझ्याकडे केव्हा पण आले तर। आपल्या नाश्त्यामध्ये तुम्हाला का खासियत वाटते का? म्हणजे इतक्या दिवसांपासून तुम्ही आमच्यापाशी खाऊन राहिले तर का खासियत वाटते? म्हणजे रसा टेस्ट आहे रस्त्यामध्ये, सर्व्हिस चांगली आहे तुमची। आणि कोणाला पण नाश्ता करायचा असेल तर एक चौक येथे व्हिजिट करा। नाश्ता म्हणजे शक्ती ते कुठंच नाही, घरच्या जेवणात पण नाही शक्ती। तर आपला राहिला आहे एवढूसा पोहा बाकी आता। तर आता झाला आपला माल खतम सकाळी 7 वाजतापासून तर आतापर्यंत 12 वाजले। आता कुठं आपला माल खतम झाला तर आता भांडे घासघूस करू आणि जाऊ मग जुन्या घरी। चला भेटू। मग केली आम्ही भांडे घासायला सुरुवात। भांडे घासून झाल्यानंतर मग आणखी एकदा झाडू मारून मग निघालो आम्ही जुन्या घराकडे। मग भरलं आम्ही पूर्ण सामान बंडीवर। हे 2 कुत्रे रोजच माझ्यासोबत येते, एक आहे डोंबड्या आणि एक आहे पुड्या। हे दोघेही माझ्यासोबत येते आणि सोबत जातात। आता आलो आपण आपल्या जुन्या घरी। मग तिथे ठेवू सामान, मग निघू आपल्या नवीन घराकडे। मग आलो आपण आपल्या नवीन घरी। मग करूया थोडा आराम। मग झालता आपला आराम। बाबा चिरत होते मिरच्या आणि भाऊजी चिरत होते बीट। माझा पण झालता आराम। मग मी चिरायला बसलो कांदे। मग
कांदे चिरून झाल्यावर मग घेतली आपली हायाबुसा आणि निघालो सायकलिंगसाठी. जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक अँड फॉलो जरूर करा.